मंदिरातील सर्व श्री गुरु दत्तात्रय गुरुबंधू व गुरु भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा जय घेणारी. खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे की ब्रह्मांडाचे नायक, विश्वाचे निर्माते श्री गुरु दत्तात्रय महाराज यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेले ठिकाण हे गिरनार पर्वत आहे. आणि जवळजवळ हे सर्व संपूर्ण विश्वाला माहिती आहे. आणि विश्वामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे दत्त भक्त बऱ्याच वर्षापासूनचे आहेत. तर मी स्वतः माझी 5वी पिढी ही दत्त संप्रदायामध्ये आहे. परंतु काही जैन मुनी सागर जे आता काही गिरनारला आपल्या इथून भक्त येत असतील त्यांना माहित असेल, पण काही जे येऊ शकले नाहीत किंवा महाराजांनी तिथे पण तुम्हाला अजून बोलवलं नसेल, इच्छा नसेल झाली, पण आता मी गिरनार श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका तिथून दत्त महाराजांचा आदेश घेऊनच आपल्यापर्यंत आलोय. आणि आपल्याला आपली महाराजांवर असणारी खरी भक्ती, आपण महाराजांवर करत असलेली श्रद्धा, आस्था आणि महाराजांच्या चरण पादुकाच्या अस्तित्वासाठी आपण सगळ्यांनी आपल्या भक्तीची शक्ती एकत्रितपणे आपल्याला त्या ठिकाणी गिरनार चरण पादुकाचं रक्षण अभियानासाठी दिनांक 19 जुलै व 20 जुलै रोजी आपण वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आपल्याला त्या जैन मुनींना दाखवायचं आहे की दत्त महाराजांची ही भक्त, या भक्तीची शक्ती कशा प्रकारे होऊ शकते. कारण का तुम्ही पाहताय आता इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये कशा प्रकारचे काही मुली सागरच, ज्या सगळ्या धर्माबद्दल आपल्याला बोलायचं काही गरज नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कुठे कुठे पांढऱ्या पट्ट्या रेघत आहेत, कशा प्रकारे चाललेलं आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचे ते म्हणतात आमचंच आहे, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर म्हणतात आमचं आहे, राजाराम महाराजांच्या कारणाने म्हणतात आमचे आहे. म्हणजे यांना काय करायचं आहे. तर तुम्हाला माहित आहे ब्रह्मांड हे पूर्ण हिमालयाच्या अगोदरचं गिरनार पर्वत आहे. आणि ब्रह्मांडाला तिथे दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपस्या करून त्या ठिकाणी एक ऊर्जा त्या ठिकाणी महाराजांनी आणलेली आहे. आणि दत्त महाराजांचं ते अक्षय निवासस्थान आहे, हे सर्वांना माहित आहे. त्या ठिकाणी 10,000 पायऱ्या चढताना तुम्ही काही मनामध्ये मागलं आणि तुम्ही इथे येईपर्यंत ते पूर्ण होत असते, असे बऱ्याच लोकांना अनुभूती आलेले आहेत. आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे की दत्त महाराजांच्या या गुरुसेवा दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी 19 जुलै व 20 जुलै रोजी त्या ठिकाणी दत्त महाराजांवर असणारी भक्ती, त्याची शक्ती दाखवण्यासाठी यायचे आहे. आपण गुरुसेवा दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सर्व भक्तांसाठी आपण कार्यक्रम घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या माणगावचे टेंबे स्वामीजींच्या मठातले काही गायक आहेत, वादक आहेत, त्यांचा दत्तगीतांचा जागर कार्यक्रम आपण तलेटी या ठिकाणी आपला अन्नछत्री गिरणारी आहे या ठिकाणी घेतलाय 12 ते 2 19 तारखेला. आणि संध्याकाळी 5 वाजता आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढणार आहे. की आपण त्या लोकांना कळावं की मुंबई महाराष्ट्रातूनही दत्तभक्त हे बरेच दत्त महाराजांचे भक्त हे शक्ती दाखवण्यासाठी येत आहेत. त्यासाठी बरोबर आपण जे भक्त येतील त्यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराची आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या लोकांसाठी सर्व चहा, नाश्ता, महाप्रसादाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी अंबा माता मंदिर आहे, त्याच्यावरती मोफत आरोग्य शिबिरची व्यवस्था केली आहे. आणि सगळ्यांनी मिळून आपण परत गुरु शिखरवरती एक आरती महाराजांची घेणार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी यावं. कारण आता आपल्याला दिवस आहेत 31 आणि 31 दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नाही की हे जे लोक अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराजांच्या चरण पादुकेचा आक्षेप घेत आहेत. सर्वांना माहित असताना काही लोकांना अजून माहित नाहीये. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, प्रत्येक ठिकाणी जातोय. 24 तास महाराजांनी आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाप्रमाणे आपली महाराज परीक्षा घेत आहेत. महाराज काही करू शकतात. तुम्हाला महाराजांचं दत्त महाराजांचं काही कसं माहित आहे, सगळं सोहळ्यामध्ये असतं. एक दिवस तर मी स्वतः सोहळ्यात फिरतो, कारण शंकराचार्याने भेटताना 3 शंकराचार्यांना भेटलो आणि महाराजांचे माझ्याकडून ते करून घेतलं. अशा प्रकारचं दत्त महाराज त्यांना प्रायश्चित द्यायचं देतील, परंतु आपण त्यांच्या परीक्षेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून पास होऊया. 31 दिवस राहिलेत म्हणून आपण एक कार्यक्रम जाहीर केला आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, याचा प्रचार आणि जनजागृती होण्यासाठी. कारण का आपल्या कुटुंबामध्ये जर आता आपल्या लोकांमध्ये जायचं असेल तर सोशल मीडिया हे माध्यम महत्वाचं आहे. तर आपल्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतात कमीत कमी. एकत्र कुटुंब असेल तर 20 लोक 25 लोक असतात, परंतु एका कुटुंबामध्ये कमीत कमी 4 लोक असतात आणि 4 लोकांकडे मोबाईल असतो. आणि त्या मोबाईलमध्ये आपण सर्व इंस्टा, फेसबुक, युट्यूब
ट्विटर हे सर्व आपल्याला असतं. तर माझी कळकळीची विनंती आहे, या निमित्ताने आपण जर 30 दिवसामध्ये लोकांमध्ये असंख्य लोकांमध्ये आपल्याला जर हा प्रसार करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक कार्यक्रम आपण जाहीर केला, दत्त डिजिटल महाकुंभ रील्स महोत्सव. तर ह्या चॅनलवरती आपण जावा, जॉईन व्हा. त्यामध्ये प्रत्येकाने घरातील सर्व चारही लोकांनी आपण जॉईन होऊन एखादी रील तयार करा, महाराजांबद्दल लाईक करा, शेअर करा. त्याच्या माध्यमातून जेवढे जास्त लाईक करतील, जेवढे जास्त रील्स बनवून त्यावर टाकतील, अशा लोकांना आपण, आपले जे महंत आहेत महेशगिरी बापूजी यांना मी विनंती केली की आमच्या येणाऱ्या भक्तांना काहीतरी पारितोषिक आपल्या हस्ते मिळावं. पारितोषिक आपण देतोय श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्राच्या वतीने, परंतु आपल्या भक्तांना एक तिथला आशीर्वाद मिळावा म्हणून वय वर्ष 10 वर्षापासूनच्या मुलांना, 10 वर्षाचे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे यामध्ये सर्वजण या दत्त कुटुंब डिजिटल महाकुंभमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी आपण सगळ्यांनी जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त याचा प्रचार करा व आपण आपल्या सगळ्यांनी आपल्या भक्तीची शक्ती दाखवावी, एवढंच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.